पिशवी म्हणून प्लॅस्टिक पिशवी पलीकडं केली खोचर प्लॅस्टिक पिशवीसाठी. चला तर आज मग आपण कच्च्या केळीपासून वडे बनवून घेऊ. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बघा मी अगोदर तुम्हाला ना हे केळे शिजवायच्या अगोदर दाखवलं होतं, हे शिजवायला ठेवलेत म्हणून. आता बघा ह्याच्यात ब्रेड कम घातलं आहे, हे डाळ घातली कच्ची हरभऱ्याची भिजवून ठेवली होती मी 12 तास. हो का, चांगली भिजली. हो का, हे कॉर्नफ्लॉवर आहे आणि तांदळाचं पीठ आहे. कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, तांदळाचं पीठ आहे आणि हे बेसन आहे. आता आपण कॉर्नफ्लॉवर घालू ह्याच्यामध्ये 2 चमचे, म्हणजे क्रिस्पी होतं आहे चांगलं. आणि त्या बेसनावर ना मी ओवा टाकला आहे क्रश करून. आपल्याला जर थोडं पातळ वाटलं तर आणखीन कॉर्नफ्लॉवर घालायचं, नाहीतर तांदळाचं पीठ घालायचं. बेसन मात्र जास्त घालू नका. आता बघा ह्याच्यामध्ये ना मी हळद टाकायले. हे थोडी मिरची टाकायली, मी हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची लसूण केलं आहे, हिरवी मिरची लसूण अद्रक केलं आहे. हे काळा मसाला टाकला. आता हिरवी मिरची लसूण अद्रक टाकायला. हो का, ह्याच्यामध्ये पेस्टच करून ठेवली. आणि शक्यतो घरचीच वापरत जावं बरं का, चांगलं असतं घरचं वापरलेलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा. आधी मॅच करून घेऊ आपण सगळं. होऊया कोणी लागलं. आता हे सगळं मिक्स करून घेते मी. ह्याच्यामध्ये कांदे टाकते. ह्याला काय पाणी लागत नाही बरं का. चांगलं मिक्स करायचं हे पूर्ण. कांदे टाकायचे, कोथिंबीर टाकायची. आता बघा हे सगळं मिक्स करायचं. केळ्याला काय एवढं पाणी सुटत नसते. आपल्याला लागेल तसंच साहित्य टाकायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं राहिले बरं का, मीठ दाखवलं नाही मी, बाकी सगळं साहित्य दाखवलं तुम्हाला टाकलेलं. आता हो काय कांदा टाकायला. मी 1 मोठा कांदा घेतला होता बरं. आणि ह्याला पाणी सुटत असते. खिसून जरी घेतले तुम्ही शिजवून केळे तरी चालतात बरं का. खिसले नाही तर मॅच केले तर हातानेच. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते थोडं, चवीप्रमाणे मीठ टाका. तुम्हाला काळं मीठ जरी टाकलं तरी चालतं आहे बरं का. मीठ टेस्ट करायचं आणि परत आपण करायला सुरू करायचं. आता हे कोथिंबीर टाकते. ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा राहिला आहे माझा. सोडा टाकून घ्या आणि 2 चमचे तेल टाकून घ्या. कडकडीत तेल झालं ना की ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. थोडं पाणी टाकलं आहे मी, का तर केळ्याने जास्त पाणी सुटलं नाही माझ्याकडं. खिसून घेतल्यावर जास्त पाणी सुटतं. आता हे सगळं मिक्स करते. करताना ह्याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा. थोडी डाळ कमी वाटायली मला हरभऱ्याची भिजवलेली, थोडी डाळ टाकायली. ह्याच्यामध्ये पोहेसुद्धा टाकले तर चालते बरं का, मिक्सरमधून काढून. आता हे सगळं मिक्स करून घेतले. ह्याची टेस्ट बघायची पिठाची. मीठ बरोबर असलं तरच आपल्याला वडे पण छान लागणार आहेत ना. ह्याच्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण टाकला आहे, कांदा टाकला आहे. हे चांगलं असं मॅच करून घ्यायचं. चांगलं तिंबायचं, आपल्या पोळीच्या पिठासारखं पीठ तिंबायचं. आता ह्याच्यामध्ये कडक कडक 2 चमचे तेल टाकायचे उकळतं घेतल्यावर. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला सोडा टाकायचा. हो का, आता इथं कढई गरम ठेवली मी. सोडून मेनू काढून. अरे ह्याच्यात बटाटे राहिले बघा, बटाटे पण टाकायचे थोडे. आणि मटर टाकायचे. विसरूनच गेले मी, हे दुसरीकडे राहिले होते. नको सोडून. अर्धा चमचा सोडा टाकायचा ह्याच्यामध्ये. आता हो काय सोडा टाकला आहे. आणि हे बटाटे पण ह्याच्यामध्ये मॅच करायचे, मी विसरलेच होते. आणि हे मटर शिजवलेले आहेत, बटाटे पण शिजवलेले आहेत, मटर पण शिजवलेले आहेत बरं का.
हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, पातळ करायचं नाही. बटाटे विसरले होते माझे, बटाटे आणि मटर टाकलेत मी नंतर. बटाटे पण शिजवून घ्या, मटर पण शिजवून घ्या. मटर जर नाही शिजले तर अंगावर येते उडून, बरं का. आणि ह्याला बारीक करायचं मटरला चांगलं, नाहीतर ते अंगावर उडते. तर आता आपल्याला काय करायचं, तेल घ्यायचं ह्याच्यामध्ये. तेल चांगलं गरम झालं, मी तर गरम ठेवलं. हो का, ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. 2 चमचे टाकायचं पोहे खायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. गरम आहे बरं का. आता मी थोडं हात धुते आणि नंतर तुम्हाला करून दाखवते. ह्याच्यात हिरव्या कांद्याची पात जरी असली तरी टाका बरं का. माझ्याकडे शिल्लक नाही आहे म्हणून मी टाकली नाही. आता असं पीठ घ्यायचं आणि टेस्ट करून बघायचं खाऊन. ह्याच्यामध्ये मीठ कमी आहे मला, मी थोडं मीठ टाकणार आहे. आणि थोडा पावभाजी मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता मिक्स करताना. हात धुवायचं बंद करू. सागोर मिरची, आता हो का इथं तेल गरम व्हायलंय. आता मी की नाही हातावरून घेऊन करते आणि तुम्हाला दाखवते. ह्याला एक बटाटा लागला आहे बरं का. एका बटाट्यातून थोड्या फोडी मी ठेवल्यात, का तर मला वाटायला होतं जास्त होईल माझ्याकडे म्हणून मी ठेवल्यात थोड्या फोडी. आता हे तेल गरम झालेलं आहे, मी तुम्हाला करून दाखवते. आता हे बघा, हे असा वडा केला आहे मी, हातावर करून दाखवते तुम्हाला. थोडं हाताला तेल लावायचं, असं तेल लावायचं हाताला. हो का, असं तेल लावायचं आणि गॅस मोठा ठेवायचा. गॅस बारीक केला तर ते वडा विरघळून जाते बरं का. हो का, ह्याला मैद्याच्या पेस्टमध्ये पण केलं तर चालतंय, असं पण केलं तर चालतंय. हो का, असे टाकायचे वरी. हो का, असे टाकायचे ह्याच्यामध्ये आणि चांगले क्रिस्पी तळायचे बरं का. गॅस जर बारीक केला तर ते काय होतेलं, सगळेच वडे विकरून जातील. म्हणून आपण गॅस जास्त बारीक करायचा नाही, आणि जास्त मोठा पण केला तर तेही होते, जळते. त्या हिशोबाने गॅस करायचा. हो का, हे आधी टाकून बघितला होता, किती छान झाला आहे बघा. आपल्या तेलामध्ये बसतील तेवढे करायचे, जास्त पण टाकायचे नाही, का तर आपल्याला हलवायला यावं लागतं ना. ह्याच्यापेक्षा थोडी साईज मोठी बी केली तरी चलती बरं का. हाताला तेल लावावं लागते. हे असे करायचे आणि तळायला सोडायचे. आता मी कढई भरून सोडणार आहे, माझ्याकडे कढई मोठी आहे ना. जास्त जाड करू नका, आतून ते भाजणार नाही. आणि जास्त पातळ पण करू नका, पातळ केलं तर खूप निबर होईल ते खायला. अशा साईजमध्ये करायचा. आता चांगलं तळायला तर थोडा गॅस लहानच केलेला आहे मी, का तर खाली करपतेल म्हणून लहान गॅस केला.
आता हे बघा छान कलर यायला आहे बरं का तळल्यानंतर. हे केळ्याचे आहेत बरं का, कच्च्या केळीचे आहेत. आणि हे चांगला तळल्याशिवाय ह्याला झारणं लावायचं नाही. जर तसं लावलं तर ते फुटून जातील. आता हे काही 2-3 टाकलेले आहेत ना मी नंतर, तर ह्याला नंतरच झारणं लावणार आहे, का तर आणखीन तळले नाही. तर गॅस थोडा मोठा करते. एखाद्या वेळेस विरघळायची शक्यता असते बरं का गॅस बारीक असल्यानंतर. हे वडे सगळे विरघळून तेलामध्ये विरघळतात, म्हणून गॅस लहान पण जास्त ठेवायचा नाही. थोडे तळेपर्यंत त्याला चांगला गॅसच मोठा ठेवावा लागते. तर हो काय हे अगोदरचे इथं छान झालेत बघा. हो का एखादी वेळेस एखादा वटाणा जर मटर जर साबूत राहिला तर अंगावर सुद्धा उडून येते. हां, आपल्या आपल्या हिशोबाने सावधगिरीने एकदम सावधानतेने करावं लागतं. हे हातावर तेल येते. मटर जर उडून आला तर पोळल ना तुम्हाला. आता हे चांगले तळल्यावर आपण टोमॅटो केचप बरोबर, नाहीतर मग हिरवी चटणी बरोबर, पुदिन्याच्या चटणी बरोबर, चिंचेच्या चटणी बरोबर, कशाबरोबर पण सर्व करायचं बरं का. छान तळायलेत आता, फुगून येते तर चांगले. टाकल्या त्याला हलवता येत नाही. टाकल्या हलवलं की विरघळायची शक्यता असते. गॅस थोडा मध्यम करते आता, का तर तळायले आतून पण ते खुसखुशीत व्हावे लागतात ना चांगले तळून. आतून कच्चे राहिले आणि वरून तळायले तर ते चांगले होत नाहीत, पोटाला पचत नाही. ह्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला थोडा टाकला आहे आणि सब्जी मसाला थोडा टाकला आहे मी. तुमच्याकडे असेल ते मसाला टाका, नसला तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आणि थोडा चाट मसाला टाकला आहे, म्हणजे चाट मसाला टाकला की त्याला खमंगपणा चांगला येते, म्हणून चाट मसाला थोडा टाकला आहे मी. आता हे चांगले तळू देते. हे बघा असे खुसखुशीत वडे तयार झालेत. हो का, आणि फुगलेत पण ते. माझी जर ही कच्च्या केळ्यापासून तयार केलेल्या बटाटे तयार केलेल्या वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.